साइड चला फक्त चला 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 असं जाऊ दे ना जाऊ दे सर औ नका बांधे पाणी तुला जातील पाणी तुला आओ साइड में जरा चला पाणी तुला जातील साहेब पाणी तुला आपण चला पुढे आपण जाऊ चला ना पुढे कशाला पाणी तुम्ही दादा कुठली थांबू नका चला अरे फटाफट चला चला काका चला काका पुढे चला काका चला 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 पुढे चला ना चला फट चला काका इकडे या चला मी काय घाबरत असतो चला पुढे चला बाकी चला पुढे गेलाय गेला ग्रामस्थांनी गडबड नका करू बाकीचे कोणी पुढे येणार चला पुढे चला पुढे थोडं मागे मागे सर्व
बरं ऐका जरा, हो शांतता ठेवा. ऐका ऐका, शांत राहा, शांत राहा, शांत राहा. जाण्या येण्याची परिस्थिती घडली, यायला रस्ता नाही, बिकट परिस्थिती. आभाळ पडले हो साहेब, आभाळ पडले. एक बापाची व्यथा काय सांगू तुम्हाला. पोटचा गोळा, माझ्या पोटचा मुलगा. वडील वारलेले 1.5 महिना पण नाही झालं. माझे वडील वारलेले 1.5 महिना पण नाही झालं. आणि जांबूतचे जात भागवाय जात त्यांच्याकडचं पण 13 वर्षाचा होता साहेब. स्कॉलरशिपला बसलेला होता साहेब. 20 पैकी त्याला 11 मार्क होती. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला बिबट मुक्त करा, फक्त एवढंच म्हणणं. ते तुम्हाला कसं करायचं, काय करायचं हे सगळं तुम्ही ठरवा, पण बिबट आम्हाला फक्त वाघ नको, वाघ नकोय साहेब. जीवन आहे. आईचं लेकरू जर लेकरू डोळ्यासमोर जर नेत असेल तर त्या जगण्याला अर्थ काय सांगा ना तुम्ही. कशासाठी जगायचं आम्ही? ज्या लेकरांसाठी जगतो ती जर अशी वाघ आमच्या समोर जर ओढत असेल तर कशासाठी जगायचं आम्ही? दहावीचा विषय असा आहे की गेल्या 1 महिन्यामध्ये सुरुवातीची घटना 12 ऑक्टोबरला झाली, त्यानंतर दुसरी 22ला झाली आणि तिसरी 2 नोव्हेंबरला झाली. 3 घटनेमध्ये 3 लोकांचा अंत त्या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर आतापर्यंत जवळपास 10 ते 11 बिबट ह्या भागामध्ये पकडले गेलेले आहेत आणि 1 शूट करण्यात आला. तर इथली परिस्थिती परमिशन घेऊन त्याला ठार केला शूटर मार्फत. आता जांबूत आणि पिंपरगड ही जी 2 गावं आहेत, गेल्या 2 वर्षामध्ये ह्या 2 गावात 10 लोक इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दगावलीत. शेकडो जनावरं गेलीत, अनेक लोक गंभीर जखमी झाले. आता या पूर्व काळामध्ये जो बिबट पकडला जायचा त्याला थोडीफार ट्रीटमेंट देऊन तो पुन्हा याच परिसरात कुठेतरी सोडला जायचा. आणि इथली संख्या की 1000 आहे की 2000 हे कोणालाही त्या ठिकाणी सांगता येत नाही. तेव्हा आमचं म्हणणं सर्वांचं असं आहे का जर शेतकऱ्याला, गोरगरीब माणसाला, मुलांना, महिलांना सुरक्षितरित्या जीवन जगायचं असेल तर शासनाने टॉप प्रायोरिटीवरती हा भाग किंवा राज्य आपत्तीग्रस्त जाहीर करून बिबट मुक्त महाराष्ट्र, जसं केरळला हत्तीमुळे त्रास झाला तसं इथं बिबट्याचा त्रास हा आज ह्या भागात आहेत. राज्याच्या अनेक भागामध्ये तो पसरलेला आहे. तेव्हा शासन करावं लवकरात लवकर ते करण्यात यावं. पाणी आहे, दोन्ही बाजूने नदी आणि पाणी भरपूर असल्यामुळं ऊस जवळजवळ 80% ऊस आहे या गावात आणि आजूबाजूला ऊस आहे. त्यामुळे त्याला दडणीचं क्षेत्र जास्त आणि पैदास एका वर्षात त्याला 4 पिल्लं होतात, 4 पिल्लं होतात. त्यामुळं या परिसरात बिबट्या अजिबात राहणार आहे. अशा पद्धतीने कंटिन्यू काम केलं पाहिजे. रात्री पारगावला झाली तर शेजारी इथं कुत्र्यांची संख्या कमी झाली, बिबट्यांची संख्या वाढली. कुत्री राहिलीच नाही, कुत्री ठेवलीच नाही त्यांनी. कुत्री राहिली नाहीत, एवढे बिबटे. कुत्री, मांजरं, ससे बिसे काही ठेवले नाही. सगळे काय रानातलं खाद्य संपल्यामुळे आता माणसानं हल्ला झाला. बिबट्या दिसत नाही. एकही दिवस असा चाललं का बिबट्या आडवा दिसत नाही. क्षणाला त्याचं दर्शन, हो दर्शन कमी, एवढं बिबट्याचं दर्शन होत नाही. नाही काही नाही. आतापर्यंत म्हटलं रात्रीचं बाहेर निघायचं नाही, ठीक आहे, पण आता दिवसा दिसतो. बरं मोकळ्या रानांनी दिसतो ना. उसामध्ये जायचं कसं पाणी भरायला, आम्ही कांदे कसे लावायचे, आम्ही शेतात काम कसं करणार, आम्हाला हा प्रश्न पडले. आम्ही घरातून बाहेर निघणार म्हणजे रात्री बारगावमध्ये महिला धरली, दरवाजेमध्ये टीम आहे, ट्रँक्युलायझिंगची टीम सगळं
म्हणजे गणसोड झाल्यानंतर पण आपण ॲक्टिव्ह ठेवली. मंत्रिमंडळातल्या निर्णयानुसार आपण ठरलेले बिबटे आता बंजारा शिफ्ट करतो. तर त्यानुसार आत्तापर्यंत ह्या परिसरात आपण 12 बिबटे आणि 1 दहशत असं 13 बिबटे आपण यातून काढले. पकडलेले 10 बिबटे सध्या माणिकगावमध्ये, त्यातले 2 इथंच बेस कॅम्प आहे आपला पिंपरखेडला, त्या बेस कॅम्पमध्ये सध्या ठेवलेलं. ट्रॅपिंगचं ऑपरेशन जोपर्यंत संख्या कमी होत नाही किंवा पूर्ण नाहीशी होत नाही तोपर्यंत चालू राहणार. पण पिंजऱ्याची संख्या अजून फार वाढवली पाहिजे. पिंजऱ्याची व्यवस्था सर आपण अजून वाढवतो, कारण या ठिकाणी बिबट्याची संख्याच खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता आपण जवळपास या परिसरामध्ये 35 केजेस लावलेले आहेत सर. तर या ठिकाणी आपण आत्तापर्यंत 12 ते 13 लेपर्ड रेस्क्यू केले, 1 शॉट केले. तरीसुद्धा अजून शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी लेपर्ड दिसत आहेत. तर जोपर्यंत हा परिसर पूर्ण आपण बिबट पूर्ण कमी करत नाही तोपर्यंत आपली मोहीम चालते. आंबेगाव, शिरूर, पारगाव वाईट परिस्थिती पिंजऱ्यामध्ये ट्रॅप केला थोडं अंतराने जाऊन परत पकडून त्याला बाहेरच काढणं एकच पहिलं तरी फटाके पण आता बिबट्या कशालाच घाबरत नाही. दिपोळीमध्ये एवढे फटाके चालू होते तरी पण समोर दिसत होते. लोकांचं म्हणणे त्याच्या काठी ठेवा, बाला ठेवा तरीच वाट्यात. आणि साहेब आम्ही लोकांनी रास्ता रोको का केला, लोकांचा उद्रेक काय झाला याचं एकमेव कारण या परिसरातली 56 लोक गेली. या खात्याच्या मंत्र्यांनी एकदा सुद्धा वन खात्याच्या मंत्र्यांनी भेट दिली. हे सगळ्यात मोठं आमचं दुर्दैव आहे. एवढी आपत्ती लोकांना तर तुमच्याकडे खातं एखादं दिलं जातं, त्या खात्याला न्याय तुम्ही कधी देणार? आणि साहेब काल गुन्हे दाखल केले आंदोलनकावर, ते गुन्हे मागे घ्यावं. हा मुद्दा महत्वाचा आहे. गुन्ह्यांचा मुद्दा वन मंत्र्यांना फोन केला, ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे पत्र दिले अनेक लोकांनी, तरी देखील ते इथं आले नाहीत. लोकांची तुम्हाला फोन केला शरद आणि तुम्ही लगेच 3ऱ्या दिवशी इथं हजर झाले. तो पहिल्या फोनला दादांच्या फोनवर तुमचा दादाने ऐकवलं आणि साहेबांनी स्वतः ह्या घटनेतनं पहिले गेलेले. त्यामुळे साहेबांना माहिती की लहान मुलाचं दुःख काय असतं, म्हणून साहेबांनी त्यांचा सगळ्यात महत्वाचा दौरा पाठीमागे टाकला. झाला नाही तरी चालेल म्हटले, पण ह्या माणसांना आज इथं आम्हाला सांत्वन द्यायला मी गेलंच पाहिजे. आणि साहेबांनी बाकीचे दौरे पूर्ण साहेब आले त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. परंतु साहेब एक कार्यक्षम मंत्री नात्याने आमच्या परिसरामध्ये परवा वनमंत्र्यांनी मिटिंग घेऊन सुद्धा सरकारने चांगल्या पद्धतीची कार्यवाही झालेली आहे. कारण 10 कोटी रुपये मंजूर केले, सगळी यंत्रणा कामाला लावली. म्हणजे अधिक कार्यक्षम यंत्रणेचा काय फायदा आहे? जे काही व्हायचे ते व्हायच्या आधी पाहिजे, व्हायच्या आधी पाहिजे. जीव गेल्याच्या नंतर यंत्रणा लावून उपयोग नाही. प्रकरण बाळा तू माग एक काढणार सगळं आडवा धरून टाकणार. हो बाकी बोल नका ना. काय आहे माणूस बस तेवढीच अपेक्षा आहे. जसे रोहन तसं कोणीही नाही जाऊ. लांबून घे ना झूम करून, झूम करून घे ना. साहेब काय म्हणतात? गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे इथं तर इथून पुढे हे काही मृत्यू होता कामा नये याचं पहिलं तजवीज करायला लागेल. त्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि हा संपूर्ण परिसर जो आहे पूर्ण बिबटमुक्त करायला लागेल. आमची तेवढीच अपेक्षा आहे. आतापर्यंत भरपूर संयम ठेवला, पण यापुढे जर परत घटना घडली तर आमचा संयम राहणार नाही. आम्ही एक स्पष्ट बोलून दाखवतो. आम्ही तुम्ही बोलवलं तर सगळं होणार आहे. कारण आपल्या समोर आपल्या घरातला पोटचा गोळा लागतो
आता यांचंच बघा, समोर नाही सर, बघा ना, समोर आमच्या देखत ओढून नेतोय आम्ही त्याच्यावर माझे सामने सर ओढायला, पण तरी तो ओढ सोडत नाही आम्हाला. माझ्या सामने मुलाला वडीत फरफडीत नेलं. मी पुढे त्या बांधावरून उडी मारली, रस्ता नाही, जनावरांची वैरण त्या कोणत्या गाळातून येतो जातो आम्ही. तर तिथून उडी मारली तर त्यांनी डारकाळी फोडली माझ्या बाळाला, असं हिसकून दोन्ही पंजे वर केले, रक्ताच्या गुळण्या पडल्या आणि माझ्या सामने माझा गळा त्या झाला पूर्ण. माझं काय करावं मला काहीच सुचेना. माणसं येस्तवर बाळाला त्यांनी रोहनला ते येड्या गवताच्या पुढे नेलं. 2-3 माणसं आली, ते उसात घेऊन गेलं. साहेब तहसीलदारांना आम्ही सांगितलं तर तहसीलदार आले सुद्धा आलेत का ते पण आम्हाला तोंड दाखवायला तयार नाही. तहसीलदार आंदोलन केलं सर, कोण डोळ्यासमोरची घटना डोळ्यापुढून जात नाही साहेब. उपमुख्यमंत्री आले तिथं, साहेब आले आणि तहसीलदार इथं हजर नाही. संध्याकाळपर्यंत उपाशी राहून कोणी जशी शिवकन्या गेली, जसा रोहन गेला, तशी अशी घटना आम्हाला परत पाहायची नाही साहेब. आमची जगण्याची इच्छा नाही राहिली साहेब. समाजावर संकट येतं त्यावेळेस त्यांनी आलंच पाहिजे ना. कशासाठी? यांचं खेळायचं त्याचं वय, यांना बाहेर काढायचं बरं का साहेब, तुम्ही आता शेवटचं आहे ना, यांना सगळ्यांना तुम्ही सांगा आणि बिबट मुक्त करून टाका. आम्हाला काही बिबट नकोय आणि झाल्याशिवाय आम्हाला काही रस्ता नाही. नाहीतर शेती सुद्धा करता येईल. बोल नका मुख्यमंत्र्यांच्या बरोबर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची त्यांची बैठक ताबडतोब घेऊ आणि हे पूर्णपणे कायमस्वरूपी आपल्याला हे जे काय आहे म्हणजे रोजचा हे तुमचा जो काय बिबट मुक्तच आपल्याला हे करणं आहे ना, त्याशिवाय पर्याय नाही आहे. तर त्याच्यावर आपण निर्णय घेऊ. आणि दुसरी गोष्ट, तोपर्यंत तुम्ही लोकांनी इथं दुसरा मृत्यू होऊ नये याच्यासाठी काय तुमची यंत्रणा सगळी कुठून आणायची ती लावा. आमचं पण एवढंच मत, एवढंच तुमची जी लोक आहेत ना इतर ठिकाणची सगळी जमा करा. आणि इथं एकही असा माहोल बनवून टाका की तो इथं फिरता कामा नाही. बिबट्या दिसता साहेब, शिवण्याची घटना झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांना सांगितलं दुसरी घटना व्हावा नाही, दुसरी घटना झाली. घटना घडण्याच्या अगोदर 15 दिवस अगोदर माझ्यावरती हल्ला होता राहिलेला. मी सांगितलं, जीव तोडून सांगतोय, पिंजऱ्याला आम्हाला साधं विचाराही कोणी आलं नाही. माझ्या मला किती वेळा दिसला, एक सुद्धा पिंजरा नाही अवेलेबल. घटना घडल्याच्या नंतर सगळे जागे होतात. साहेब का साखर कारखान्यांना द्यायला सांगा मदत. ऊस सगळ्या साखर कारखान्यांना जातोय ना, त्याला अनुदान आपण भरपूर देतो. याच्यासाठी आहे ना जे जे काही उपाय करायचे ते सगळे करू. आणि आमचं तर म्हणणं इथं 1600-1700 एकर जमीन गायरानला कंपाऊंड टाकून ते सगळे बिबटे तिथं टाकले तरी चालते. 10 कोटीचं तर अख्खं गायरानला कंपाऊंड होईल. ते 10 कोटी इकडे कोणासाठी? सगळ्यात महत्वाचं, आता तुम्ही येताना पाहिलं, आता पाऊस उघडलाय. पाऊस असताना इथली लोक कशी जात असतील तुम्ही याचा विचार करा. तरी पण त्याचा विषय जो आहे तो करू आपण. आता एवढंच आहे की या पूर्णपणे इथून पुढे कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी जे जे काही उपाय करायचे ते सरकार पूर्ण करेल. त्याच्यावर मी स्वतः मागे लागतो. मुख्यमंत्री 4 किलोमीटर मुलांना शाळेत जावं लागतं. 4 किलोमीटर 3 किलोमीटर अंतरावर मुलांना चालत शाळेत जावं लागतं. साहेब, साहेब हो ऐका ना साहेब. साहेब, या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्या. सगळा विषय जो आहे ना, पहिलं तर आपल्याला हे यांचं नुकसान झाले ते हे सगळं होईल, पण इथून पुढे कुणाचाही जीव जाऊ नये याला प्राधान्य देतो. हे करू. शिंदे साहेब 4 तालुक्यात शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि खेड
सर, आम्हाला फक्त परत आंदोलन मरणाची वाघ झाली करण्याची आणि आम्हाला धरले का साहेब लांब यायला पाहिजे जवळ आमच्या बहिणीची जेवढी मागणी मी तर अशी म्हणते सर, मला 1500 रुपये मला देऊ नका. 1500 रुपये आम्हाला देऊ नका. फक्त आम्हाला लेकराचं औषध लांबून लांबून बोला लांबून बोला लांबून बोला. यासाठी आपण सगळं जे काही सूचना आलेल्या आहेत काय उपाय सगळे उपाय करू सगळे उपाय करू. जे वन खात्याने पिंजरे लावलेले असतात त्या पिंजऱ्यामध्ये भक्ष्य आम्ही आपल्या लेवलवर साहेबांचा विषय आपल्या लेवलला करतोय पक्ष आपला विषय आणि यांचा विषय पिंजऱ्यात जात नाही आणि ते आपण बाहेर आलेला आहे ऐका साहेबांनी लक्ष द्यायचं ठरवलंय काय काय अवघड बाई